नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 7 राशीची तुलना यात फक्त जीएसटी वर आधारित काही उदाहरण पाहणार आहोत। त्या अगोदर आपण विक्री किंमत विषयी समजून घेऊ। आता विक्री किंमत कशी ठरवत असते व्यापारी, तर पडतळ किंमत अधिक नफा, असं त्या व्यापाऱ्याला नफा पाहिजे असेल तर तो ज्या वस्तू पडतळ असेल त्याची किंमत त्याच्यात प्लस तो नफा ऍड करत असतो। काही कारणामुळे त्याला नुकसान सुद्धा सहन करावं लागतं, तेव्हा त्याची विक्री किंमत होत असते पडतळ किंमत वजा तोटा। आता ह्या दोघं किंमत नक्की झाल्यानंतर तो त्याचा जीएसटी पण लावत असतो, तर तेव्हा विक्री किंमत काय होऊन जाते, मूळ किंमत अधिक जीएसटी। ह्या मूळ किंमत मध्ये त्याचा नफा तोटा आणि पडतळ किंमत आलेली असते। तर ही विक्री किंमत व्यापाऱ्यासाठी असते, पण ग्राहकासाठी ही विक्री किंमत काय होऊन जाते, मग खरेदी किंमत होऊन जाते। हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, व्यापाऱ्यासाठी किंवा दुकानदारासाठी ती विक्री किंमत असेल तर ग्राहकासाठी ती खरेदी किंमत होत असते। आता तुम्हाला जीएसटी चा अर्थ माहिती आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। तर आपण काही उदाहरण समजून घेऊ। एका पंख्याची किंमत 1800 रुपये आहे। जर त्यावर 15% जीएसटी लागत असेल तर पंख्याची विक्री किंमत शोधा। आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, जीएसटी 15% दिली। आता 15% म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे, 100 वर केलेली तुलना असते। जर वस्तू 100 रुपयाची असेल तर त्याचा जीएसटी किती लागेल बरं, 15 रुपये। ह्या 15%चा अर्थ होतो। आपण ते लिहून घेऊ। मग 100 रुपयाच्या वस्तू लागणारा जीएसटी बरोबर 15 रुपये। मग आपली वस्तूची किंमत काय आहे, 1800 रुपये। मग आपल्याला 1800 रुपये लागणारा जीएसटी शोधायचा आहे। तर अशा प्रकारे आपली दुसरी वाक्यरचना येईल, 1800 रुपयाच्या वस्तूवर लागणारा जीएसटी। आता विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्यरचना करताना खूप काळजी घ्यायची असते। आता मी इकडे डाव्या बाजूला 100 रुपये आणि 1800 रुपये घेतले, तर उजव्या बाजूला जीएसटी घेतलेले दिसते तुम्हाला। तर अशा प्रकारे आपल्याला एका बाजूला एकक असायला पाहिजे, दुसऱ्या बाजूला दुसरे एकक असायला पाहिजे। तर अशी वाक्यरचना झाल्यानंतर जी प्रथम संख्या आहे 100 हे आपण कुठे लिहितो, मग छेदस्थानी, आणि अंशात द्वितीय, दुसरी आणि तिसरी संख्या लिहित असतो, म्हणजे 15 गुणिला 1800। तर आपल्याला आता इथं भाग द्यायचा आहे, 15 गुणिले 1800 भागिले 100। तर भाग देताना 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, आणि काय आपण दाने भागात आहोत। तर आता शिल्लक काय राहिलं, 15 गुणिला 18 आणि छेदस्थानी 1 आहे। 1 नाही, छेदस्थानी 1 असल्याने एकाने भागायचा काही फरक पडत नाही। मग आपलं राहिलेलं आहे 15 गुणिला 18। आता यांचा आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार। गुणाकार तोडी येत नसेल तर मागच्या बाजूला करायचा। तर त्यांचा गुणाकार आहे 270 रुपये। मग आता 1800 रुपयावर 270 रुपये जीएसटी लागेल। तर विक्री किंमत आपल्याला शोधायला सांगितले, तर विक्री किंमत मध्ये तुम्हाला सांगितले वस्तूची किंमत प्लस जीएसटी असतं। त्या सूत्राचा उपयोग करून आपण हे विक्री किंमत शोधूया। किंमत अधिक जीएसटी, किंमत किती आहे, 1800। आता जीएसटी आपण शोधला 270 रुपये। दोघांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज, आणि दोघांची बेरीज केली तर उत्तर आलं 2070 रुपये। आता आपल्याला जे विचारलंय लेखी गणितात ते शब्दात लिहून घेऊ। पंख्याची किंमत, विक्री किंमत, तर पंख्याची विक्री किंमत 2070 रुपये होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, हे खास काळजी घ्यायची आहे, दोन वाक्य बनवताना उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला सारखं एकक यायला पाहिजे। इथं उजव्या बाजूला जीएसटी दे आणि इकडे रुपये, हे आपण काळजी घ्यायची आहे। पुढचं उदाहरण पाहूया। रोशन रुपये 2240 मध्ये 12% जीएसटी सकट घड्याळ खरेदी करतो। आता 12% जीएसटी म्हणजे काय, तर 100 रुपयावर लागणाऱ्या जीएसटी किती असेल बरं, 12 रुपये। आता 100 रुपयाच्या वस्तूवर जर जीएसटी 12 असेल तर त्या वस्तूची विक्री किंमत काय होईल, तर विक्री किंमत होईल 100 रुपये प्लस 12 जीएसटी म्हणजे 112 रुपये होईल।
ते आपण लिहून घेऊ. खरेदी किंमत तर 100 अधिक 12 112. मग आता खरेदी किंमत 112 आहे तर वस्तूची आधीची किंमत किती? मग 100 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जीएसटी वर आधारित दोनच प्रकारचे गणित येतील. एक जीएसटी आधीची किंमत, नंतर जीएसटी नंतरची किंमत. तर 112 रुपयाची वस्तू असेल तर तिची मूळ किंमत असेल 100 रुपये. मग 112 खरेदी किंमत असेल तर वस्तूची आधीची किंमत किती असेल? 100 रुपये. मग आपल्या वस्तूची आता किती किंमत आहे? 2240 रुपये. मग त्याच्या आधीची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर वाक्यरचना व्यवस्थित करायची. पण विद्यार्थी मित्र, इकडे डाव्या बाजूला खरेदी किंमत आली आणि इकडे उजव्या बाजूला आधीची किंमत आलेली आहे. मग जी प्रथम संख्या ती छेदस्थानी देईल. अंशात 100 गुणिला 2240. आता आपण भाग देऊन पाहू. आता भाग देताना तुम्हाला काळजी घ्यायची. 112चं दुप्पट 224 होतात. मग 112 एक 112, 112 दोन्ही 224 आणि हा 0. मग राहिलं काय? 100 गुणिला 20 आणि छेदस्थानी आणि एकाने बाईतला काही फरक पडत नाही. तर आपलं उत्तर येईल 100 गुणिला 20 बरोबर 2000 रुपये. तर आपल्याला लेखी गणितात जे विचारले ते शब्दात लिहून घेत. घड्याळाची आधीची किंमत, मग टॅक्स लावल्या आधीची घड्याळाची किंमत 2000 रुपये होईल. तर अशा प्रकारे आपल्याला ही दोन प्रकारची गणिते येतात ती सोडवायची आहेत. फक्त काळजी वाक्यरचना बनवताना करायची घ्यायची आहे. तर धन्यवाद विद्यार्थ्यांना. पुन्हा भेटूया.